आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी काय करू मला नाही बसायचंय त्या पूजेला। नो बीच। ए बेटा, अगं असं काय करतेस? इतकी सगळी लोक आलेली आहेत, त्यांच्या समोर असं नाही म्हणजे नाही, हे बरं दिसत नाही। चल राणीची, आर यू फॉर रिअल राईट नाउ? म्हणजे मला वाटलेलो तू माझ्या टीम मध्ये आहेस। खूप ती गावछाप इथे आली आहे। माझा मूड ऑलरेडी खूप घाण आहे आणि त्यातून तू बोलते मी त्या मेलेल्या नातीच्या पूजेला बसायचंय। सिरियसली असं नाही ग, माझं ऐक। अनिका, नाउ ही इज योर। ये राज, बरं झालं तूच समजाव तिला। डॅड प्लीज। निका, आय नो तुला ह्या पूजेत बसण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, पण आईसाठी हो म्हण। तिची अशी इच्छा आहे की तू ही पूजा करावीस आणि मला असं वाटतं की आईच्या या इच्छेचा तू मान राखावास। माझ्यासाठी मी म्हणतोय म्हणून प्लीज बेटा, आईला खूप बरं वाटेल। डॅड प्लीज गो। राजन, मी समजावते ती शहाणी मुलगी आहे ना, ऐके। ए राणी, ऐक, त्या वेड्याबाईसाठी नाही पण ऋषीसाठी तरी देखील पूजेला बसशील की नाही? हे बघ, जर का समजा तू पूजेला बसलीस तर ऋषीच्या मनातली तुझी जी इमेज आहे ना अशी होईल। पटतंय ना? पटकन बाहेर यायचं। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। कमळे, काय ग, कुठे गेली होतीस? बेलपत्र व्यवस्थित आहेत, मोजलेत व्यवस्थित? अन्नपूर्णाताई, तुमच्या छोट्या नातीला बोलवा आता। हो येते अनिका, येते। ही बघा, बस बाळा। अन्नपूर्णाताई, चंदन उगाळून ठेवलं होतं ना? आणते। आजी थांबा, मी आणतो। हा, देवाजवळ हा। झालं काम, सगळ्या पूजेची वाट लावली या मुलीनं। नाहीतर काय, चंदन सांडलं, अपशकुनच झाला, दुसरं काय? लागलं नाही ना बाळा तुला? राहू दे बहिणी, मी बघते। अगं बाजूला उठ, उठ ग, थांब। काय तुझं एक काम धड जमत नाही तुला? सगळ्या कामामध्ये नुसती लुडबुड 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 करत राहायची। सगळीकडे आपलं नुसतं पुढे 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 पुढे। कामिनी, एक मिनिट बहिणी, बोलू दे मला। आणि काय आणायला गेली होतीस तू? चंदन आणायला गेली होतीस ना, की सगळ्या पूजेचा असा सत्यानाश करायचा होता तुला? शिवाई, काय म्हणायचं आता या पोरीला? बहिणी तू, अहो मला खरंच माहित नाही मी कसं पडलो, म्हणजे माझ्या पायात काहीतरी आलं, मी मुद्दाम नाही केलं। एक गप्पा बस, एक शब्दही बोलू नकोस तू। कामिनी पुरे ना पुरे।
तिने खरंच मुद्दाम केलं नाहीये. बास. गुरुजी, आपण देवाची क्षमा मागून पुन्हा पूजेला सुरुवात करू शकतो का? गुरुजी मला माफ करा. खरंच मी मुद्दाम नाही केलं हो. मलाच नाही कळलं मी कसा पडलो. देवी तुळजाई, आज मला परत तेच स्वप्न का पडलं? मला लय भीती वाटायला लागली. ती बाई माझ्या पोरीच्या जीवावर उठली. म्हणून मी माझ्या कमळीला माझ्या नजरेआड होऊ देत नव्हतो कधीच. पण आबाच्या हट्टापायी माझी पोर मुंबईला जाऊन शिकायला लागली. पण आता काय बी झालं ना, तरी माझ्या कमळीला त्या बाईच्या हाती लागू देऊ नको, नाहीतर ती बाई माझ्या कमळीला जिवंत नाही सोडायची. आई तुळजाई, काय बी झालं तरी माझ्या पोरीचं रक्षण कर बाई. तिच्यावर लक्ष ठेव बाई. तिच्यावर लक्ष ठेव. थांब बाळा, तू माफी मागण्याची गरजच नाहीये. कदाचित देवाचीच तशी मर्जी असेल. अन्नपूर्णाताई, काहीही काळजी करू नका. ही पूजा अशीच पुढे चालू राहू शकते. बस बाळा, बस आणि थांबत आहे. आता ही पूजा तुमच्या लहान नातीच्या हातून नाही होऊ शकत. का गुरुजी? अन्नपूर्णाताई, तुम्ही काहीही काळजी करू नका. अहो, तुमच्या नातीची काही चूक नाहीच आहे. पण देवाचीच लीला अशी आहे. थोडक्यात या पूजेचा आरंभ या मुलीच्या हातून झालेला आहे. त्यामुळे इथून पुढची पूजा देखील तिलाच करावी लागेल. राजी, आई, गुरुजी जसं म्हणतात तसं करूया आपण. ठीक आहे गुरुजी. ये कमळी, पूजेला बस. आजी अहो नाही, मी कशी नको. अगं गुरुजी सांगतायत ना, बस. ये. कमळी, अगं कोण कुठली मुलगी आणि तू तिला पूजेचा मान देतेस? नाही नाही, हे बरोबर होत नाहीये वहिनी.